पुणे संघाचा प्रवास या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला. विजय पाटील आणि धनंजय अशी जोडी सध्या आपण पाहतो. A1 जोडी आमनेपाडा संघाची. शैलेश जाधव आणि गणेश पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि सध्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ तुम्हाला ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना पाहायला मिळत असतो. आणि आता दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विकी स्पोर्ट चौदरपाडा या संघात सुद्धा मात्र पाहतो की नव्याने उगम झालाय. तब्बल 4 संघ आपल्याला चौदरपाडा गावातून या असोसिएशन अंतर्गत खेळताना पाहायला मिळत आहेत. चला तर मात्र दोन्ही आमचे ऑफिशियल पंच सुद्धा मात्र रेडी झालेले आहे. जेपी पॅनल सध्या आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. पहिल्या 2 दिवसामध्ये सुद्धा मात्र जेपी पॅनलनं जबरदस्त मात्र या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडली आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा मात्र चांगली सुरुवात त्यांच्याकडून पार पडली. परंतु आज या सामन्यामध्ये विजय पाटील आणि धनंजयची जोडी जी आपण पाहतोय सलामीची जोडी, ती जोडी आता मात्र पाहूया कशा रीतीने मात्र सुरुवात आपल्या टीमला मात्र करून देतील. पहिल्या षटक पाहू शकाल करणच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले पॉवर प्लेचं षटक इथे मात्र तो हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओ पहिला चेंडू अगदी मिड ऑफ शॉट डोक्यावरून जबरदस्त फटका चेंडू चला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. धनंजयच्या बॅटमधून चौकार निघाला आणि डावाची सुद्धा मात्र त्यांनी त्या ठिकाणी चौकाराने मात्र सुरुवात केली. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू हा सुद्धा मात्र चांगला अगदी कवर ड्राईव्ह पाहतोय. परंतु मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं स्टॉप तिथे मात्र आपण पाहिलं. परंतु चांगली मिडलिंग करतोय धनंजय. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 5 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. A1 जोडीला मात्र पावसाळ्यात पहिल्यांदा बॅटिंगसाठी मात्र त्या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं आणि त्यांनी तो आमंत्रण स्वीकारलंय असंच म्हणावं लागेल. आज नवीन ध्येयानं नवीन स्वप्नानं हा संघ मात्र स्पर्धेमध्ये जरूर उतरलाय. हो चांगला फटका ऑन साईडला टर्न केला कारण आखुटापचा चेंडू आपण पाहिला. हो मिस्टेक घडली गेली तिथे दुहेरीचा प्रयत्न केला जाणार आणि तो यशस्वी सुद्धा मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. 4 दिवसांची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय गावदेवी वालचिंच संघाच्या वतीनं गावदेवी चषक 2025
आणि अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस पॉइंटला मात्र बीट करण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे ताकद तिथे मात्र विजय पाटीलला झोकली नाही. त्यामुळेच पाहतो की सिंगल धावेवरती त्याला मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. परंतु धाबा येतात प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल का होईना, परंतु स्ट्राईक रोटेट तिथे केली जाते. एक चांगली संकल्पना दोघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र या ठिकाणी बीमरसाठी DRS ची मागणी केलेली आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे ओनली बीमरसाठी आणि त्याचा मात्र A1 जोडीने मात्र वापर केलाय. जर तुमचा हा रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा संधी असेल, परंतु जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा रिव्ह्यूची मात्र त्या ठिकाणी संधी मिळणार नाहीये. इट्स फेअर डिलिव्हरी. इथे रिव्ह्यूची मागणी काय केली हा मला प्रश्न पडलाय, कारण एवढा लुजनर चेंडू परफेक्टली फुल टॉस होता, त्याच्यावरती मात्र तो ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे रिव्ह्यू लॉस्ट. आता मात्र या ठिकाणी संधी नसेल A1 जोडीकडे. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, अगदी डीप मध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी. अगदी बॉडीला मात्र त्या ठिकाणी फॉलो केलाय करणनं. चांगली वापसी करणची पाहिली आपण, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्या विरोधात आला, परंतु त्याच्यानंतर चांगली लाईन त्यांनी मात्र त्या ठिकाणी मेंटेन केली आणि अखेर मोठ्या फटक्यापासून मात्र त्या ठिकाणी फलंदाज त्यांनी मात्र शांत केलं. एक चांगल्या खेळाडूची तो निशाणे दाखवतोय आणि सातत्याने या टीमचा आपण जर विचार केला तर करण हा की प्लेअर म्हणून या संघामध्ये खेळतोय. पुलर लेन पुन्हा ड्राईव्ह केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याची गरज होती, परंतु तसं काही केलं नाही. परंतु पंचांनी पुन्हा आता मात्र या ठिकाणी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे रनआउटसाठी. कारण पंच तर पाहतो की जास्त रिक्स घेत नाहीत, कारण कुठल्याही संघावरती कोणता अन्याय होणार नाही याची मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी दखल घेत आहेत. आणि या ठिकाणी पहा चतुराने चेंडू एस्टर्नवरती जरूर गोलंदाजांनी फेकण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आता मात्र बॅटर जो आपण पाहतोय त्याने बॅट जी ग्राउंडेड केलेली आहे की नाही आता मात्र ते पाहावं लागेल. फलंदाज बाद. कारण बॅटरचा आपण जर विचार केला तर त्याने बॅट ग्राउंडेड केलीच नाहीये, हवेत बॅट राहिली आणि त्यामुळे मात्र त्या ठिकाणी एक जबरदस्त प्रयत्न गोलंदाज करणच्या वतीने पाहायला आपल्याला. दरम्यान बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक गुरुनाथजी मेहर यांचे ते शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. एक चांगला निर्णय आपण पाहतो की ऑफिशियल पंचाने मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि धनंजय इथे मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी चाललाय. पहिल्या धक्का लागत असताना A1 जोडी आमनेपाडा संघाला. सुरुवात धनंजयने चौकाराने केली, परंतु जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाहीये, कारण पाहू शकाल त्याच्या बॅटमधून फक्त आपल्याला 5 धाबाच पाहायला मिळाला. 4 चेंडूचा त्यांनी सामना केला. नवीन फलंदाज मयुरेश पाटील आलाय. विजय पाटीलच्या सोबतीला तिसऱ्या क्रमांकावरती. ओ शॉट एम फुल, काय तगडा शॉट केला विजय पाटीलला, अगदी खेळाडू कक्षामध्ये चाललाय. त्यांच्या सहकार्यांना मानवंदन देण्यासाठी 6 धाबासाठी षटकार. विजयकडे ताकद सुद्धा आहे आणि ती ताकद पूर्णपणे या फटक्यावरती त्यांनी जनरेट केली आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केला अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. तगडा फलंदाज आहे, बॉटम बॅटचा चांगला तो वापर करत असतो. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. यानंतर होणारा पुढील सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. आई काल भैरवी वालशीन विपक्ष जय हनुमान चोदरपाडा. दोन्ही
टीमला विनंती करतो की आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. आमनेबाडा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि ग्रामपंचायत आमनेबाडेचे माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या वतीनं मात्र एबन जोडीला शुभेच्छा आलेल्या आहेत. आमच्या आयोजकांना शुभेच्छा आलेल्या आहेत, कारण सध्या ते आपल्या परिवारासह आपल्या निवासस्थानी सध्या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. आणि आज ग्रीष्म इलेव्हन आमनेबाडा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये राहणार आहे. धन्यवाद संतोषजी काकडे साहेब, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. लेक्स्टमच्या अगदी चेंडू पलीकडे निघून गेला, वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि इथे मात्र पहा अगदी ऑफस्टिकला हो बॅटची कडा यास फिंगर अप कॉट बियांच्या माध्यमातून अजून एक धक्का लागेल टीम एबन जोडीला. फलंदाज मयुरेश पाटील बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का मात्र या ठिकाणी लागला गेला यवन जोडी आमनेपाडा संघाला. परंतु या ठिकाणी पाहतो की मयुरेश पाटीलकडून भरपूर काही अपेक्षा होत्या, परंतु एकही धाबीचं त्याने आपल्या टीमला मात्र योगदान दिलं नाही. पहिला चेंडू मात्र स्पेस करत असताना अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट्स त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची वरची कडा लागली आणि विकेट किपरने सुद्धा मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. लखनला मिळणारी ही पहिली सफलता. नवीन फलंदाज यश आलाय चौथ्या क्रमांकावरती. ओ आणि पहिलाच चेंडू पात्र खेळत असताना पहा अगदी फ्लॉविंग स्वीप त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. आणि पहा की ज्या क्रिकेटची पूर्णपणे किटची गरज आहे ती पूर्ण क्रिकेटची किट त्याच्या अगदी अंगावरती आपण पाहतोय. अगदी हँड ग्लोव्स परिधान करतो, त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि बॅटचा स्पीड सुद्धा खूपच छान आहे, किती वेगाने तो बॅट रोल करतोय. ओ आता बॅकमध्ये जाऊन अगदी समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जबरदस्त मात्र या ठिकाणी आता या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे टीम विकी स्पोर्ट चौदरपाडा संघ. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय त्याने स्वीकारला, तर तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो. कारण धावा इथे मात्र पूर्णपणे पाहतो की संत गतीने येत आहेत, कारण 16 धावा आतापर्यंत या ठिकाणी धाफलक्यावरती लागल्या गेल्यात. आणि दुसरा पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि तो सुद्धा मात्र समाप्तीच्या वाट्यावरती. व अजून एक चांगला चेंडू. यशला मात्र त्या ठिकाणी यश मिळत नाहीये, कारण 3 चेंडू त्याने फेस केले आणि 3ही चेंडू मात्र तो डॉट केला आहे. म्हणजे करणने सुद्धा 8 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये आणि लखनने सुद्धा मात्र खर्च केल्या फक्त 8च धावा. परंतु लखनच्या खात्यामध्ये एक सफलता आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 16ला 1 सध्या परिस्थिती पाहतोय एवन जोडी आमने पाडा संघाची. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात करतोय वैयक्तिक दुसरं, कारण 5 षटकाच्या ज्यावेळी आपण सामने पाहतो त्यावेळी मात्र एका गोलंदाजाला 2 षटकं पूर्ण करण्याची संधी असते. आणि त्याचमुळे पाहतो की करण पुन्हा मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. राईट अप ओर द विकेट मारा करतोय. ओ लागोपाठची आपण मागील 4 चेंडूचा विचार केला तर एकही धाव तिथे मात्र जोडली नाहीये. मागील 5 चेंडू, कारण लखनच्या विरोधात शेवटच्या 4 चेंडूवरती सुद्धा एकही धाव तिथे मात्र आमनेपाडा संघासाठी आली नाहीये. आणि इथे सुद्धा करण निर्धावानं आपल्या दुसऱ्या स्पिनला मात्र सुरुवात केली. स्ट्राईक तुम्हाला रोटेट करावी लागेल. सिंगल डबल सुद्धा मात्र तिथे
घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. फुलरले तो बॅटची अगदी टॉप एज पाल आपल्याला चेंडू अगदी चाललाय विकेटच्या पाठीमागे. स्वतः विकेट किपर जाऊन चेंडूला उचलून फेक करतोय. तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी मात्र घेण्याची संधी निर्माण होती. संत गतीने धाबा येत आहेत. एक मात्र आपण चौकार पाहिला धनंजयच्या बॅटमधून, त्याच्यानंतर आपण विजयच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे धावांवरती ब्रेक लावण्यामध्ये यश आलं गोलंदाजांना. यश एक्झॅक्टली मात्र तिथे साथ पडतोय. सातत्याने पाहतोय की शफल होतोय, कधी फ्रंट फुटला जातोय, कधी हुक करण्याचा प्रयत्न करतोय, कधी स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एकाही वेळी त्याला मात्र चेंडूला मिडल करता आला नाहीये. सलगचा हा चौथा डॉट बॉल तो खेळतोय. जरूर युवा आहे, अनुभवाची थोडीशी कमतरता भासते, परंतु तुम्हाला सिंगल डबलसाठी सुद्धा तरी प्रयत्न कधी करावा लागतील. आणि इथे मात्र पुन्हा बॉडीला ब्रश होणारा चेंडू पुन्हा बैठक फटका मात्र तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटते की यशचा जो ऑन साईडचा आहे ते क्षेत्र असेल, मिड विकेटचं क्षेत्र असेल किंवा फाईन लेगचा क्षेत्र जो असेल, असं वाटतं की त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, ज्या अनुषंगाने सातत्याने तो त्या दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत एकही फटक्यामध्ये त्याला मात्र हवी तशी सफलता मात्र मिळाली नाहीये. दुसऱ्या बाजूला पाहतो की त्याच्या सोबतीला अनुभवी खेळाडू विजय पाटील आहे आणि त्या मात्र विजयने सुद्धा त्याला काहीतरी कानमंत्र देणं गरजेचं असेल. कारण ज्या अनुषंगानं जास्तीत जास्त तुम्ही पाहतो की या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये डॉट पर्सेंटेज जास्त पाहायला मिळत आहेत, त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष इथून द्यावं लागेल. किमान 50-55 पर्यंत तुम्हाला जावं लागेल जर तुम्हाला या सामन्यामध्ये फाईट बॅक जर द्यायची असेल तर. हा आकडा डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला इथून बॅटिंग करावं लागेल. सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दोघेही आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले आहेत, परंतु पुन्हा टीव्ही पंचांनी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे? नॉट आउट. यस, कारण हा सिग्नल फार महत्त्वाचा असतो. जर एखाद्या वेळी जर चित्र जर आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर कॅप्चर झाले नाही तर मात्र सॉफ्ट सिग्नलवरती जो काही निर्णय असतो तो मात्र देणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने मात्र हा निर्णय सॉफ्ट सिग्नल फार महत्त्वाचा असतो एखाद्या स्पर्धेमध्ये. चला, आणि टीव्ही पंचाचा सुद्धा निर्णय आला नॉट आउट. 2 धावा तिथे कंप्लीट आणि या 2 धाब्याने 20 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजय पाटील उलटा चांगला कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू वेगाने चाला एक्स्ट्रा कव्हरला जाऊन धडकेल. 4 धाबांसाठी चौकार. क्लास पाहिला आपण या चौकारामध्ये. ज्या दिशेने चेंडूची हाताळणी केली त्या दिशेने मात्र पाहतो की चेंडूच्या ब्रेडवरती हो थोडासा वजन ट्रान्सफर अगदी बागफुटला त्यांनी मात्र जाऊन तो ड्राईव्ह केला आणि पहा तिथे मात्र फिल्डरकडून घडली थोडीशी चूक आणि चेंडू सरळ जाऊन सीमेरेषेला धडकला. 3 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त झालेला आहे आणि 3 षटकामध्ये पाहिलं तर आपण 8-8 धाबा प्रत्येकाने मात्र खर्च केल्या, म्हणजे 24 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ होतो आणि पाहू शकाल सोपी आला चौथ्या षटकासाठी. आज चौदरपाडा गावातील 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. वालचिन गावातील सुद्धा आपल्याला आज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आयोजक संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे काल भैरवी वालचिन संघ सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये आहे. आज आमनेपाडा गावातील 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील.
स्वप्नील राऊंड द विकेट मारा करतोय. अखेर जो संघर्ष सुरू होता यश पाटील जातो, मात्र संघर्ष मात्र या ठिकाणी संपन्न झाला. खराब फलंदाजी त्याच्याकडून पाला मिळाली आणि अखेर एवन जोडीला लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय. तब्बल 6 चेंडू तर त्याने मात्र सामना केला. 6 चेंडूमध्ये एकच धाव पाहायला मिळाली. संधी मात्र जरूर त्याला दिली, परंतु संधीचं त्याला सोनं करता आलं नाहीये. आणि त्याचबरोबर पाहतो की आता नवीन फलंदाज राहुल आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 24 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. अजूनही तुम्हाला इथून 25 ते 30 धावा शोधावा लागतील, कारण 11 चेंडूचा खेळ अजूनही येणं शिल्लक आहे. लोपुटा चेंडू अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक. आणि त्याचबरोबर पाहतो की एकेच रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल धावा फार इम्पॉर्टंट असतात. स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं असतं, परंतु ती चूक यश पाटीलच्या वतीने घडली गेली. आणि आता मात्र पाहू शकतो की या स्लॉग ओव्हरच्या या खेळामध्ये विजय पाटील आणि आता राहुल कशा रीतीने मात्र खेळ साकारतील. राहुलकडे तर ती चांगली टेक्निक आहे अशा मोमेंटला खेळण्याची, त्याच्याकडे ताकद आहे, अनुभव आहे. आणि त्या अनुषंगाने त्याला खेळ करावा लागेल. फुल टॉस परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू 1700 चेंडूच्या खाली पोहोचलाय. आणि इथे सुद्धा पाहू शकाल एक खराब शॉट तिथे मात्र खेळला गेला राहुलनं, आणि त्याची सुद्धा विकेट इथे प्राप्त केली विकी स्पोर्ट चौदरपाडा संघानं. संधी होती की हा चेंडू तुम्ही एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र पाठवू शकले असते, परंतु फटक्यामध्ये ताकद पूर्णपणे झोकली नाहीये. त्याचमुळे मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणात चूक घडली नाहीये. आणि आज विकी स्पोर्ट चौदरपाडा संघ जबरदस्त खेळ साकारतोय. न्यू बॅटर पंकज आलाय 6व्या क्रमांकावरती. एका बाजूला पाहतो की विजय पाटील अगदी वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय, परंतु त्याला कोणी इतर फलंदाज साथ देत नाही. साथ तुम्हाला द्यावी लागेल तर एक चांगल्या टोटल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला, 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. फक्त चेंडूला मात्र दिशा दाखवली होती पंकजनं. अगदी लॉंग ऑफकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धाब्याचा संघाची धावसंख्या संत गतीने पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल तब्बल 28 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. आज वातावरणामध्ये सुद्धा पाहतो की भरपूर आपल्याला बदल पाहायला मिळतोय. ऊन सावलीमध्ये थोडासा लपंडा पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटसाठी पोशाख वातावरण आहे. सूर्यदेवता पाहतो की या स्पर्धेवरती पूर्णपणे प्रसन्न झालेला आहे. कडक शॉट खोदून काढलाय, लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक तैनात, चूक होत नाहीये. आणि अजून एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. पंकज सुद्धा मात्र जास्त वेळ टिकवू शकला नाहीये, तो सुद्धा मात्र माघारी चाललाय फक्त 2 धाव्यांचं योगदान दिल्यानंतर. कडक फटका आणि चेंडू चाललाय. हो 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 माय गॉड, स्वतःला सावरा मित्रांनो. क्रिकेट खूप अजूनही बाकी आहे, परंतु कॉलिंग देणं फार गरजेचं आहे. दोघांमध्ये पाहतो की टकराव झाली आणि त्याचमुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. चला त्या ठिकाणी पाण्याची पूर्तता करा मित्रांनो, कोणालाही इजा होणार नाही याची आपण काळजी करा प्लीज. दोघी आपण जर पाहिले की चेंडूकडे पाहत राहिले लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक
त्याचप्रमाणे पाहू शकाल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि त्याचप्रमाणे पाहतो की दोघांमध्ये ही टकराव पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चला सर्व काय आता सुरळीत आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि पाहू शकाल प्रत्येकाने मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये 8 धावाच खर्च केल्या. करणच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. लखनने सुद्धा मात्र दुसरा षट 8 खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आपण स्वप्नीलला पाहिलं. स्वप्नीलने सुद्धा मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार धरून त्याच्या आलाय, परंतु त्याने सुद्धा मात्र आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 8 धावाच खर्च केल्या. म्हणजे एकूण 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून आता 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. शेवटचं षटक आपण पाहतो या इनिंगचा शिल्लक आहे आणि त्या षटकासाठी गोलंदाज जयचा मात्र त्या ठिकाणी उदयचा मात्र त्या ठिकाणी वापर केलाय. गल्लीमध्ये एक फिल्डर पाहू शकाल तुम्ही. शॉट थर्डमनला एक फिल्डर आहे ऑफ साईडला. हो जम्पिंग जपाक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटरच्या अगदी आवाकाच्या बाहेर हा बाउन्सर होता आणि त्याचवेळी पाहतो की पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळेल. एक कव्हर पॉईंटला 1700 पाहू शकाल. अगदी शॉट टी शॉट सर्कलच्या घेऱ्यामध्ये लॉंग ऑफ डीप मध्ये आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा पंचाकडून मात्र इशारा सुद्धा दिला जातोय, कारण इथे उदयने मात्र जो एक बाउन्सर होता तो बाउन्सर इथे हाताळलाय आणि जर पुन्हा जर त्यांनी हाताळण्याचा प्रयत्न केला तर मात्र पंच पुन्हा त्याला दंडित करतील. ही वॉर्निंग पंचाच्या वतीने ती दिली गेली. राऊंड द विकेटना पुन्हा चेंडूला आपठी दिली आणि आता मात्र पंचांचा नो बॉलचा अजून इशारा आला नाही. दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी चर्चा करतायत की एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी, की हा दुसरा बाउन्सर आहे का नाही, की हा बाउन्सर बॅटरच्या रेंजच्या बाहेर आहे की नाही, हे आता मात्र पूर्णपणे पाहणी करतील आमचे दोन्ही पंच आणि तदनंतर जो काही निर्णय येईल तो निर्णय आता मात्र दोघांना मात्र या ठिकाणी मान्य करावं लागेल. नो बॉल, कारण पहिल्या चेंडूवरती पहा तुम्हाला तिथे वॉर्न केलं होतं 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा पंचाने इशारा दिला होता. हा दुसरा बाउन्सर चेंडू मात्र या ठिकाणी उदयने हाताळला. हा म्हणजे काय असेल की पुढील चेंडू जो आहे तो आता मात्र फ्रीड असेल आणि एक योग्य निर्णय, कारण आपण रिप्लेमध्ये पाहतो की अगदी या बॅटरच्या अवाकाच्या बाहेर हा बाउन्सर होता आणि निर्णय सुद्धा आपण पंचाच्या वतीने योग्य पाहतोय. फ्रीड बॉल आणि त्याच्यावरती सामना करण्यासाठी सज्ज होते बॅटर विजय पाटील. पुन्हा चेंडूला आपटी दिली, पुन्हा पंचाचा नो बॉलचा इशारा, फ्रीड कंटिन्यू. म्हणजे असं वाटते की जो उदयचा जो मात्र मोहल्ला आहे त्याच ठिकाणी तो मात्र सातत्याने चेंडूला आपटी देतोय आणि हा सलग तिसरा बाउन्सर चेंडू पहा. विजय पाटीलची एवढी उंची तरी सुद्धा त्याने मात्र हवेत उडी मारली होती हा फटका केल्यासाठी, तरी सुद्धा त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. आणि आता मात्र त्या ठिकाणी पाहतो की कानमंत्र दिला जातोय की तोच गोलंदाज तिथे मात्र आपण कंटिन्यू ठेवायचा, की मात्र आता तिथे गोलंदाज बदलला जाईल. आणि असं वाटते की गोलंदाज तिथे मात्र बदलला गेलाय आणि आता मात्र उदयच्या जागेवरती आता सुजल आलाय गोलंदाजी करण्यासाठी.
तो सुफलाम इथे मात्र कामगिरी करेल का? सुजल सुफलाम 3 धाबा इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात उद्याने मात्र खर्च केल्या. आणि धाबा आता कशा येतात ते महत्त्वाचं नाही. A1 जोडी आमनेबाला संघासाठी धावा येणे गरजेचे आहेत. मग त्या बादच्या स्वरूपात आहेत की एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत हे महत्त्वपूर्ण नाही आहे. कारण एक फायटिंग टोटलकडे मात्र वाटचाल जर करायची असेल तर इथे विजय पाटील आणि आर्यनला मात्र या शेवटच्या 6 चेंडूमध्ये चांगला खेळ साकारावा लागेल. आणि इथून सुद्धा 50चा आकडा तुम्ही एक्झॅक्टली उभा करू शकता. ओ बॅकफुटला गेले, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, अगदी गॅप मध्ये चेंडू वेगाने चाललाय कव्हर पॉईंटच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल चौकार येतोय विजय पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त अप्रतिम कलात्मक तिथे मात्र पाहायला मिळाली. कला विजय पाटीलची पाहायला मिळाली. कारण तिथे कुठल्या प्रकारे ताकद तरी झोकली नाही, फक्त गॅप तिथे मत्र शोधला आणि त्या गॅप मधून चेंडूला मात्र बाहेर पाठवलं. आणि सक्त जरूरत होती या फडक्याची A1 जोडीला. आणि तो फडका मात्र अखेर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकाच्या साईडने संघाची धावसंख्या आता मात्र पाहू शकाल 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी येणं शिल्लक. फुलटॉस होता, पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, फक्त संतगतीने मात्र त्या ठिकाणी पाहतो की या चेंडूला दिशा दाखवली, स्ट्राईक रोटेट केली, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतोय. भाजी आमची चिमुकले छोटे मुलं आहेत त्यांना विनंती करतो की बेटा आपण पडद्याच्या आतमध्ये जाऊ नका. पडद्याच्या बाहेर तुम्हाला जे काही खेळ खेळायचे आहेत ते तुम्ही खेळू शकता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हो, थोडासा लवकर फटका मात्र त्या ठिकाणी आर्यननं पीक केला. कारण चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र त्याने फटका एक्झिक्यूट केला. त्यामुळे पाहतो की चेंडू येऊन पूर्णपणे बॉडीला ब्रश झाला. डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. सुजल वेल घेतो त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर करत असताना. कारण पूर्णपणे तो बॅटरचे हावभाव तिथे ओळखतोय, पाहतोय आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूला रिलीज करतोय. असे कमीत कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हलकीशी एक उडी घेतोय. हो, आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती पप्पू बरसलाय. फुल अँड सक्सेसफुल मासिव्ह सिक्सर. आर्यनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि त्याच फटक्यासाठी पूर्णपणे तो आर्यनची आपल्याला बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. पूर्णपणे तो रेडी होता. जसा चेंडूला उस्ती मिळाली त्याच्यावरती फुलचा अंदाज आणि चेंडू सरळ निघून गेला स्क्वेअर लेगच्या अगदी सीमेरेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी बॅटची काढा, परंतु विकेट किपरच्या अगदी भरपूर अवाकाच्या बाहेर आज सिंगल धाव तिथे मात्र जोडण्याची संधी असेल. आणि आता मात्र म्हणू शकतो की एक फायटिंग टोटल धाव फलक्यावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 47 47 धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि तर इथे एखादा मोठा फटका जर आला तर मात्र 50च्या पुढे हा आकडा आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. परंतु तो मोठा फटका आता विजयच्या बॅटमधून इथे येणार का, की 50 मात्र या ठिकाणी ओलांडणार का? आणि जर 50 जर इथे ओलांडली तर मॅचला मात्र मजा येऊ शकेल. शेवटचा बॉल सुजल. हो, चांगला लेंथ होता, पाहू शकाल अगदी फुलर लेंथ. आणि त्याच्यानंतर पाहिलं की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आणि अशा रीते सर्व षटकं सुद्धा मात्र पहिल्या डावातील संपन्न झाली. 48चं लक्ष असेल टीम विकी स्पोर्ट चोदरपाडा संघासमोर. त्या लक्ष्याचा पाहूया कशा रीतीने पाठलाग केला जाईल, की त्या धाबांचा संरक्षण आपल्याला पाहायला मिळेल A1 जोडीच्या वतीनं. तत्पुरती जाणार आहोत आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आई काल भैरवी वालशिंद विपक्ष जय हनुमान चोदरपाडा अशी लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये कुठल्या प्रकारचा उशीर आता करू नका. आणि आपण लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. स्वर्गीय कुसुमबाई महादू सोरे टॉस बॉक्स तुम्ही पाहता. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. त्यांना मात्र वेळेचं भान माहिती आहे की वेळ कोणासाठी थांबत नसते. काका आपण इकडे या, समोर या. दोघांना मी टॉस दाखवतोय. एका बाजूला आई गावदेवी चषक 2025चा नामोल्लेख आहे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद असं तुम्हाला कॉल इथे देणं गरजेचं आहे. चला, चौदरपाडा संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत.
आई गावदेवी चषकाची मागणी केलेला आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस विनिंग संघनायकाला कोल्ड्रिंक्स आहे. चेतन दलवी यांच्याकडून आपण कोल्ड्रिंक्स देतोय. मी काकांना विनंती करतोय की आपण चौदरपाडा संघाच्या संघनायकाला हा कोल्ड्रिंक्स द्या. थम्स अप. आणि विनंती असेल की आपण जाऊन पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. कुणाल, आतापर्यंत तुमचा खेळ चांगला राहिला. 2 स्पर्धेमध्ये तुम्ही अंतिम सामना खेळलेला आहात, परंतु या स्पर्धेमध्ये आता कोणत्या स्वप्नानं तुम्ही उतरणार आहात आणि टॉस किती महत्त्वपूर्ण होता? टॉस पण महत्त्वाचा होता. आम्ही बॅटिंग करू पहिले. याचा अर्थ तुम्ही 2 दिवसाचे जो इथे खेळ झाले तो पाहिलाय, कारण चेसिंगकडे इथे मात्र फार कठीण होतं, त्यामुळे हा निर्णय घेतला का? हो. मग किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50 ते 60 धाव. जो संघ तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतोय तो संघ आहे की काही खेळाडूंमध्ये आम्हाला अदली बदली काय पाहायला मिळेल? नाही, तोच संघ आहे. काल भरीव संघाच्या विरोधात कधी या सीझनमध्ये खेळला तुम्ही? नाही, आता नाही खेळलो. म्हणजे पहिला सामना असेल तर त्या सामन्यात त्या संघाच्या विरोधात खेळत असताना एखादा गोलंदाज असेल की त्याला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार? काय माहीत नाही, आता मी बघली नाही मॅच. चला, माहिती नाही, परंतु आमच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? चांगलं आयोजन आहे. दरवर्षी चांगलेच करतात. यावर्षी 5 ओव्हरचा सामना ठेवले. मस्त ठेवले. बजरंग बलीच्या नावाने तुम्ही खेळता आणि आज शुभ शनिवार आहे, तर काय अपेक्षा करतो आज या शुभ दिवशी? चांगलीच अपेक्षा, कारण की गटांशी निघण्याचा प्रयत्न करा. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबतीला पाहू शकेल वालचिन संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि आपली स्पर्धा आहे असंच आपण इथे उल्लेख करू. गोलंदाजी तुम्हाला मिळाली आहे, तुमच्या मनासारखं झालं आहे की तुमच्या मनाच्या विरोधात? हो, मनासारखं झालंय. मग तुम्ही इथे सराव करता का इतर कुठल्या क्रीडांगणावर सराव करता? नाही, इथेच सराव करतो. म्हणजे तुम्हाला या खेळपट्टीचा मैदानाचा पूर्णपणे अभ्यास आहे. तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर तुला काय वाटते की आपण जर प्रतिस्पर्धाला जर या धावसंख्येवरती थांबवलं तर आमचा संघ मात्र या ठिकाणी विजयाने सुरुवात करेल, असा एखादा आकडा तू सांगू शकतोस? 40 ते 50 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुझ्या गोलंदाजाकडून तुला काय अपेक्षा आहेत? आशिष आहे, अजून प्रशांत आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आपली स्पर्धा आहे, वालचिंकरांची स्पर्धा आहे, या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप छान आयोजन केलं आहे. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो हो, नक्कीच. चला, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली आहे की जय हनुमान चौधरपाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आता मात्र धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करू आणि ऐकू पुढील आवाज माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचा. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गावदेवी चषक वालचिंद बापदेवपाडामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आणि आता टार्गेट येथे पार करायचं आहे. ते एवन जोडी आमनेपाडाच्या समोर चौदरपाडा संघाला ते 48 धावांचं. सुरुवातीला विजयच्या बॅटमधून चांगला धावा आल्या, 22 धावा त्यानं बनवल्या आणि तदनंतर पप्पूच्या बॅटमधून शेवट चांगला पाहायला मिळाला. तब्बल 47 धावा बनवल्या आणि 48चं आव्हान आता इथे पार करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहतायत विकी स्पोर्ट चौदरपाडा टीम कडून. कृष्ण आणि सुजल ही जोडबोली तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर जय हनुमान चौदरपाडा, आणखी एक चौदरपाड्याचा संघ तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात आई काल भैरवी वालचिन असा सामना तुम्ही पाहणार आहात. आज वालचिन गावामधून देखील 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील आणि आज चौदरपाड्यामधून देखील 2 संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ओम साई आमने लोनाड क्रिकेट असोसिएशन आदरणीय राज वाकडे आणि दिनेश चौधरी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात, डावाला सुरुवात, धावांचा पाठलाग आला. सुरुवात आता पहिला बॉल फुल लेंथ होता, ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा. डॉट बॉलनं सुरुवात करतोय गोलंदाज मयुरेश. खरं तर बॅटिंग करण्यासाठी
तिसऱ्या क्रमांकावरती आला होता, 0वर आउट झाला. आता गोलंदाजीमध्ये चांगला खेळ त्याला साकारावा लागेल. 48 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आहे आपलं जिंकण्याकरिता. राज वाकडे वेलकम ओव्हर द विकेट. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक राज वाकडे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचा आम्ही मनस्वी हार्दिक आभार व्यक्त करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिड विकेटला, मिडल फक्त एकच धाव. आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. 7 स्टार च्या वतीनं क्रिकेट या विभागातील पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आणि आज एक प्युअर क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहतोय, जेथे की 5-5 षटकांचा सामना प्रत्येकी संघाला खेळण्याची संधी मिळाली आहे. योगी सरांनी या अगोदर उल्लेख केला की धावांचा पाठलाग या मैदानावर थोडासा कठीण राहिला पहिल्या दिवसापासून. पुन्हा डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो, एकच धाव. दोन्ही फलंदाज आता वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 10 धावा बनवाव्या लागतील असा सामना जिंकण्याकरिता. पहिल्या डावाचा सुरुवातीचा आपण जर विचार केला तर 4 ओव्हरमध्ये 8, 8, 8 आणि 8, 8चा पाडा जणू काय आपण बघितला. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने धावा खर्च केल्या, परंतु शेवटला उदयनं 15 धावा खर्च केल्या. इथे समोर उडवला बॉल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल वेगानं सरसावतोय. फिल्डरचे प्रयत्न लाजवाब, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. चौकार. क्लासिकला फटका होता. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा कृष्णाच्या बॅटमधून हा दमदार चौकार. ओहो, आता मागे निघून चाललाय बॉल, लॉंग स्टॉपला नाही थांबणार. आणखी एक चौकार लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. टीम A1 जोडी आमने पाडाच्या विरोधात कमाल सुरुवात विकी स्पोर्ट चौदरपाडासाठी. लागोपाठ 2 चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. पहिला चौकार जो बॅटर कृष्णाच्या बॅटमधून आला आणि त्याच्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. ओव्हर द विकेट यॉर्क लेन, बॉलर बॅक ड्राईव्ह. आता चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि ते थोडासा नाराज आहे मयुरेश. ज्या प्रकारे रन्स आल्या त्याच्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकाचा काही संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. जो एव्हरेज हवा होता, ज्या एव्हरेजने धावा बनवणं गरजेच्या होत्या, त्या एव्हरेजला आता स्पर्श केलेला आहे. 10 विदाउट लॉस टीम विकी स्पोर्ट चौदरपाडा. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी आता बॉलिंग मार्कवर A1 जोडी आमनेपाडा टीम कडून तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज राहुलचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि स्ट्राइक एंडला आता सुजल असेल. कृष्णानं चांगली सुरुवात केली आहे. राहुलचा पहिला बॉल ऑन साइडला, लॉफ्टेड हिट, मिड विकेटला बॉल येतोय. एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुजलच्या बॅटमधून येतोय चौकार.
च्या बॅटमधून चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्ले मधील हे दुसरं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 3 खेळाडू जे 38 सर्कलच्या बाहेर आणि गॅप फार मोठा होता मिड विकेटला. त्याचा फायदा सुजलने या ठिकाणी उचलला. विकी स्पोर्ट चौदरपाडा सुरुवात चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील या टीमची चांगली पाहायला मिळाली होती आणि आता गावदेवी चषक वालचीन मध्ये देखील चांगली सुरुवात. परंतु आता विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक येतात बॉल खाली. आता चूक होणार नाहीये. राहुलला मिळाली आहे ही पहिली सफलता. पहिला धक्का लागतोय विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाला. तो तिसरा क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी चौदरपाड्याचा आणखी एक सामना ह्यानंतरही तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जय हनुमान चौदरपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात आई काल भैरवी वालचीन असा सामना तुम्ही पाहणार आहात. आप ट्रॅकर ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. यस अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय. करण आला आणि करण परतला. बॅक टू बॅक 2 धक्के देतोय गोलंदाज राहुल. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आटना बाळा अंबळव चांदणी कावली निघाली सायलीची, कावली निघाली सायलीची. लेन बॉल होता त्याच्यावर पूल करण्याचा प्रयत्न आणि एकसा बाउन्स तर मिळाला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळताना बॉलला आपण पाहिलं आणि त्याच्याचमुळे बॅटची वरची कडा घेत असताना विकेट कीपरकडे बॉल येताना आपण बघतोय. कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाही आणि लागोपाठचा दुसरा धक्का लागलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. हे टार्गेट हे जे लक्ष्य आहे या ज्या धावा आहेत त्या वाचवण्यासाठी तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे आणि तो प्रयत्न आता राहुलने केलाय. लागोपाठ 2 धक्के दिलेत. सुरुवात चांगली होती खरं तर टीम विकी स्पोर्ट चौदरपाडाची, परंतु आता टॉप ऑर्डरचे 2 खेळाडू आउट झालेत. त्याच्यामुळे आता दबाव याही टीमवरती वाढलेला असेल. हॅट्रिक बॉल सामना करेल बॅटर स्वप्नील. हॅट्रिक चेंडूचा राहुल येथे हॅट्रिक कंप्लीट करणार का? ओव्हर द विकेट. ओ कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा लाऊड शॉट. जोरानं आवाज आला मैदानातून. फुटवर्कची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल येतोय डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल जरूर कुठेतरी आता प्रतिस्पर्धी संघावरती दबाव वाढवतात आणि राहुल चांगला बॅक करून दिलाय. फर्स्ट ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. एव्हरेजला टच केलं होतं खरं तर. याही ओव्हरमध्ये चौकारानं सुरुवात जरूर झाली परंतु विकेट आल्या आणि पुन्हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या वाक्याबाहेर. बॉल आउट ऑफ दी पार्क. येतोय 6 आहे. शुभागमन झालेला आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल की आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. संभाजी मोगरे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपणही व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. गावदेवी चषक वालचीन बापदेव पाडामध्ये स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार आपल्याला बघायला मिळाला आणि याचबरोबर धावा धावफलकावरती या सिक्सरच्या सहाय्यानं 20 वर जाऊन पोहोचला. 20 ऑन द बोर्ड. गुड कम बॅक फ्रॉम विकी स्पोर्ट चौदरपाडा. पहिल्या बॉलवर चौकार आला. त्याच्यानंतर लागोपाठ 2 विकेट. दबाव वाढत होता चौदरपाडा संघावरती परंतु आता त्या दबावातून बाहेर काढत असताना सध्या स्वप्नीलचा षटकार. पुन्हा बॉल हवेत आहे परंतु इथे मिस टायमिंग. विकेटची संधी. मिड ऑनचा फील्डर डाऊन दी बॉल
आणि आता चूक झाली आहे. झेल त्या ठिकाणी सुटला. ही भरपूर मोठी चुकी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. कारण अशा प्रकारे ज्यावेळेला अशी सिच्युएशन असते, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हाफ चान्सेस पूलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतात. परंतु एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी होता, तो येथे ड्रॉप केलाय. आणि आता मॅच मध्ये जरूर जी पलटवार करण्याची संधी आली होती ती आता कुठेतरी हातातून घालवली आहे. 21वा स्कोर कार्डवर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. अजूनही 27 धावांची गरज असेल. नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विकी स्पोर्ट चौदरपाड्याच्या विरोधात A1 जोडी आमनेपाडामध्ये. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येतात, मोठे फटके तुम्हाला बघायला मिळतात. आणि जरूर या मॅचचा आपण जर विचार केला, सध्याचा जर मॅचचा आपण स्कोर कार्ड पाहिलं तर असं वाटते की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. जसं की गोलंदाजांनी कामगिरी केली, जसं की बॅटरनं जो पलटवार केला, म्हणजे पलटवार सुरू आहेत. अप अँड डाऊन्स क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहत आलोय आणि या मॅच मध्ये ते बघायला मिळतात. तिसरं षटक मयुरेशला कंटिन्यू ठेवलं आणि समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुन्हा येतोय चेंडू खाली, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर आला बॉल खाली. आणि इथे एक्झॅक्टली काय घडले पाहूया. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वरती 25वा. 25 रन्स ऑन द बोर्ड. ओ यावेळेला यॉर्कलेन सन्मान देण्यास भाग पाडले आणि हा बॉल मात्र डॉट येतोय. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय, परंतु मयुरेशच्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळाली नाहीये आणि त्याच्याचमुळे आता ही स्थिती. आपण पुढचा बॉल. ओ वेगवान. ओ पुन्हा एकदा ते सरळ हार्ड लेथला हिट करणारा, चांगला बाउन्स मिळवणारा हा चेंडू देखील होता. ग्रेट बॉलिंग फ्रॉम मयुरेश. जबरदस्त सध्या प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची त्याला साथ मिळत नाही. आणि आता चौकारानंतर लागोपाठ 2 चेंडू येत आहेत. डॉट बॉल. 25वा स्कोर कार्ड वरती नेट टू नेट फाईट चौदरपाड्याच्या विरोधात आमनेपाडा. आता यावेळेला बॉलला येऊ दिलं, फक्त हलक्या हाताने टर्न करत असताना मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. धक्का लागेल चौथा. तिसरा धक्का लागेल चौदरपाडा संघाला. कृष्णा हा खेळाडू आउट होताना आपण पाहिलं आणि आता तिसरा धक्का लागलाय. त्याच्यामुळे जरूर आता इथून एक जी वाट होती, जी विजयाकडे घेऊन जाणारी वाट होती, त्या आता वाटेवरती जरूर पुन्हा प्रवास करण्याचा प्रयत्न केलाय तो A1 जोडी आमनेपाडा संघानं. 26वा स्कोर कार्ड वरती 26 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू बाद झालेत, परंतु स्वप्नील अजूनही मैदानात आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. हो यावेळेला लाऊड शाउट, जोराने आवाज. ओ लेग बिफोर दी विकेट साठी अपील करण्यात आली होती, परंतु इम्पॅक्ट अगदी आपण पाहिलं तर ऑप्शमच्या बाहेर पिचिंग आउटसाइड ऑप्शम होते आणि त्याच्यामुळे आता पंचांनी त्या ठिकाणी नाबाद घोषित केलाय. परंतु मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. 26वा स्कोर कार्डवर हळूहळू दबाव वाढत चाललाय. 13 चेंडू 22 ची गरज होती. आणखी एक लेंथ बॉल
आणखी एक डॉट बॉल आणि आता सामना 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण बघितला तर 26 धावा जोडता आल्यात आणि येणारे आता 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन नाव, मॅच इज स्टील ऑन नाव. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष होतं. सुरुवात चांगली राहिली परंतु रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट मिळाले आणि त्याच्याचमुळे आता संघ अडचणीमध्ये गेला. म्हणून क्रिकेटचा हा खेळ आहे ना मित्रांनो, हा खेळ बदलायला वेळ लागत नाही. येणारे 12 बॉल आणि आता इथून 22 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला या मैदानाचा विचार करता 48 धावा तेवढं मोठं टार्गेट वाटत नव्हतं, परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देणार नाही. 5 ओव्हरमध्ये कधी 35 धावाही वाचतील तर 5 ओव्हरमध्ये कधी 120 धावाही चेस होतील. असा खेळ क्रिकेटचा आहे. कोणतीच धावसंख्या या खेळामध्ये तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. आर्यन येतो गोलंदाजी करण्यासाठी. 4थ्या षटकामध्ये पेनल्टी ओव्हर. 12 बॉल 22 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल उदय. उदयनं गोलंदाजी करत असताना 15 धावा खर्च केल्या आणि तिथून कुठेतरी एक ऊर्जा मिळाली A1 जोडी आमनेपाडा संघाला आणि त्याच्यानंतर या टीमचा आत्मविश्वास वाढला आणि गोलंदाजाने आता वापसी केली आहे. 12 बॉल 22 ची गरज आहे. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. टर्न केला. मिड विकेटला बॉल येतोय. एकदा विकेट मिळाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. हळूहळू समीकरण बदलत चालले. 11 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही आता इथून 21 धावांची गरज आहे. मोठा फटका येणं आता अनिवार्य झालाय. प्रत्येक ओव्हर मागे 10च खरं तर एव्हरेज राखायचं होतं, परंतु मागच्या ओव्हरमध्ये मयुरेशनं काय गोलंदाजी केली. तिखट वार पाहायला मिळाला मयुरेश पाटीलचा आणि त्याच्यामुळे आता अडचण थोडीशी वाढलेली आहे. परंतु स्वप्नीलकडे आता नजरा लागून असतील. चौधरपाडाकरांच्या फोर्स केलाय. समोर लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत. डाऊन दी बॉल आणि मोठी विकेट प्राप्त केली आहे. स्वप्नील बॅक टू डग आउट. बिग लॉस फॉर द टीम. विकी स्पोर्ट्स चौधरपाडा. सफलता. पहिल्या बॉलवर सिंगल आली परंतु दुसऱ्या बॉलवर जसा स्वप्नील आला स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि त्याच्यामध्ये एक फार मोठा धक्का लागलेला आहे. समीकरण आता बदललंय. 10 बॉल 21 ची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा विकेट टू विकेट हा बॉल टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आतमध्ये येणारा पॅडला ब्रश होत असताना बॉल एका धावेसाठी लेग बायचा इशारा पंच करतायत. एका धावेने स्कोर पुढे चाललाय. चेसिंग करणं कठीण आहे. या मैदानाचा आपण विचार केला पहिल्या दिवसापासून आपण खेळ पाहतोय की चेसिंग भरपूर कठीण झाली आहे. भले बाउंड्री डायमेन्शनचा विचार केला समोरची बाउंड्री लाईन थोडीशी शॉर्ट आहे. स्क्वेअर लेग थोडंसं कमी आहे, परंतु चेसिंग करताना एक वेगळाच दबाव प्रत्येक टीमवर बघायला मिळाला. आर्यन ओव्हर द विकेट. समोर उदय असेल. उदय समोर हा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेटच्या वरनं निघून जातोय. आणखी एक निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. 48 धावांचं संरक्षण करत असताना A1 जोडी आमनेपाड्यानं A1 खेळ साकारलाय. 28 धावा स्कोर कार्डवर. 20 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असतील इथून आता 8 चेंडू 20 ची गरज. दबाव शिप केलाय आर्यन. ओ हा बॉल खराब आहे. दबाव शिप जरूर केला परंतु आता इथे नो बॉलवर हा चौकार येतोय आणि पुन्हा एकदा
मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला तो गोलंदाजानं. बॅटिंग साइड साठी आता हे चांगलं घडत असताना 1+4 पास धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेल्या 5 धावा. A1 जोडी आमने पाडाचं स्वप्नांवर आता पाणी पेडताना दिसत आहेत, कारण आता समीकरण बदललंय. चेंडू तेवढे शिल्लक, परंतु आता 5 धावा त्यातून कमी झाल्या. 8 चेंडू आणि आता 15ची गरज. 8 बॉल मध्ये 20 करायचे होते आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. उदय फुल टॉस बॉल फ्री हिटचा होता. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेटला. एकच धाव तिथे मिळेल. एक चुकी या मॅच मध्ये भरपूर मोठी चूक ठरताना दिसते ती आर्यनच्या माध्यमातून. आर्यननं कमाल गोलंदाजी केली, विकेटही त्याने मिळवली, परंतु एक बीमत नव्हते की संघाला बीमार करेल. परंतु आता इथे हा शेवटचा बॉल अत्यंत महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. 34 धावा स्कोर कार्डवर, 14 धावा अजूनही करायच्या आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7-14. स्ट्राईक एंडला बॅटर विठ्ठल आहे. ओव्हर द विकेट. आर्यनचा हा बॉल सोडून दिला. विकेटवर येण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपला मिस केला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता 7-13. क्या किसी को 7 मिलने वाला है? 7-13 मिलने वाला है, लेकिन ये समीकरण आने वाली 7 गेंदे 13 रनों की जरूरत. विकी स्पोर्ट चौदरपाड़ा बनाम A1 जोड़ी आमने पाड़ा. क्या मुकाबला चलता हुआ, काय सामना रंगलाय. डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत आहे, चित्त थरारक लढत. 7-13चं इक्वेशन. ओ हाफ ब्रेकर बॉल होता आणि त्याच्यावर पूर्णपणे बॅटर बीट झालाय आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग एंड 30 मोर रन टू विन आने वाली 6 गेंदे. 13 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. जबरदस्त पलटवार या मॅच मध्ये बघायला मिळाला, जो अत्यंत गरजेचा होता. A1 जोडी आमने पाडाच्या खेळाला सलाम करावा लागेल. चुकाई झाल्या, परंतु 48 धावा वाचवत असताना जशी सुरुवात राहिली होती चौधरपाडाकरांची, त्या सुरुवातीवर आता इथून कुठेतरी जो दबाव वाढत होता, जो मोमेंटम होता चौधरपाड्याच्या बाजूनं, तो आपल्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न केलाय. या गोष्टी महत्वाच्या असतात, त्याची स्टडी करणं गरजेचे आहे. एक ओपनिंग चांगला स्टँड इथे देता आला नाहीये. दोन्ही बॅटर मध्ये अगदी आपण पाहिलं तर पार्टनरशिपची आवश्यकता होती, ती पार्टनरशिप करता आलेली नाही आणि आता त्याच्यामुळे हे संकट वाढलेलं आहे. संकट मोचक कोण बनणार? अंतिम 6 चेंडू गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज यश. गोलंदाजी मार्कवर येतोय. यश या ठिकाणी यश प्राप्त करून देणार का? नावातच सर्व काही आहे, परंतु आता यश तशी सुरुवात येथे आपल्या षटकाला करणार का? A1 जोडी आमने पाडाच्या विरोधात चौदरपाडा. चित्त थरारक लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी चषक वालशीन बापदेव पाडा. क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवतायत. आई गावदेवी स्पोर्ट वालशीनच्या वतीने रंगत असलेली क्रीडा स्पर्धा, भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात, अंतिम चरणात येत चालली आहे आणि ही स्पर्धा अगदी चित्त थरारक होत चाललेली आहे, यात तीड मात्र शंकाच नाहीये. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल उदय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तोच उदय ज्यानं पहिल्या डावामध्ये 5वं षटक टाकत असताना 15 धावा दिल्या, परंतु आता तोच उदय येथे 6 बॉल मध्ये 13 धावा पूर्ण करून आपल्या संघाला विजय करून देणार का? चौदरपाड्याचे आता प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, कारण यानंतरही चौदरपाड्याचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सध्या विद्यमान सामना जो पाहताय तोही विकी स्पोर्ट चौधरपाडाचाच तुम्ही पाहतायत. प्रचंड गर्दी असते. चौदरपाड्याचे समर्थक अगदी क्रिकेट प्रेमी आहेत. मी अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलेच. कुठेही सामना असू द्या, मोठ्या संख्येने ते उपस्थित राहतात. 6-13. पहिला बॉल ऑन साइडला हुक केला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली. पकडलाय त्याने झेल. उदयचा समाप्त होतोय खेळ. आणखी एक धक्का.
मॅच रंगली, काय सामना रंगलाय. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तसा सामना आता मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ग्रेट ग्रेट क्रिकेट, ग्रेट मॅच इन द वालचंद ट्रॉफी. जबरदस्त सामना. आता येणारे 5 बॉल 13 धावांची आवश्यकता है. ना जीतने की खुशी ना हारने का गम. आ देखते हैं किसमें कितना है दम. कोणत्या संघामध्ये आता दम पाहायला मिळेल, दमखम पाहायला मिळेल. कारण 5 चेंडू शिल्लक आहे, 13 धावा करायच्या आहेत. दोन्ही बाजूने आता समतोल हा सामना. यावेळेला पुन्हा एकदा शपथोन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेगसमला मिस करणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 36 धावा, 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. चला सामना सुरू करायचा. एवन जोडी आमनेपाडा टीम कम फास्ट. चला व्हाईट बॉल साठी कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू नाहीये, फक्त तो बीमर बॉल नो बॉल साठी तुम्ही किंवा रनआउट साठी जर डाऊटफुल असतील तर अंपायर घेऊ शकतात. 5 बॉल आणि आता 12 ची गरज. एक अतिरिक्त धाव कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्यासारखी होती, कारण एकेका धावेसाठी संघर्ष वाढलेला आहे. तो संघर्ष दिसतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि आता 12 धावांची आवश्यकता. वालचंद बापदेव पाड्याच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत असणारी स्पर्धा आणि हा मोठा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. ड्राईव्ह करण्यात आलं ऑन साइडला, फक्त एकच धाव. एकेका धावेनं तुम्ही आता इथून विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याच्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 4 बॉल शिल्लक, 11 धावांची गरज असेल. प्रत्येक बॉल गणिक आता समीकरण बदलत चाललंय. सिंगल न एवढा काही मी म्हणेल प्रॉब्लेम तर क्रिएट होणार नाहीये तो एवन जोडे आमने पाडायला. परंतु एखादा मोठा फटका इथून जर आला नाही तर मोठी अडचण असेल ती विकी स्पोर्ट चौधर पाडायला. 4 बॉल आणि 11 ची गरज आहे. आर्यन आणि त्याच्या नंतर आता आपण पाहिलं तर यश गोलंदाजीमध्ये कमाल करताना. यावेळेला पुन्हा एकदा यश सपुलर लेंथ होता. बॅकलिफ्ट वर करू दिलेली नाहीये. लॉफ्टेड हिट पाहायला मिळत नाहीये, लिफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये आणि त्याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर संघाची अडचण आता कमाल वाढत चाललेली आहे. मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आता क्रिएट झालेत. 3 बॉल आणि आता 10 ची गरज. विकी स्पोर्ट चौधर पाडा खरं तर सुरुवात जशी झाली होती, परंतु निरंतरपणे तो खेळ त्यांना टिकवता आलेला नाहीये. सातत्य किती महत्वाचं असतं बघा मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये. 3 बॉल 10 ची गरज. कमी गतीने टाकलाय. यश कमाल करतो, युवा खेळाडू आहे. फार लवकर त्याला गावच्या संघामध्ये स्थान मिळालं आणि काय खेळ त्यानं दाखवला यशनं. जबरदस्त गोलंदाजी, कमी गतीने टाकलेला बॉल जेथे बॅटरला पूर्णपणे चकित केलाय. चकवा देणारा बॉल. आता 2 बॉल शेवटचे शिल्लक, 10 धावांची गरज आहे. याच बॉलवर जे काय करायचंय ते करावं लागणार आहे बॅटर आदित्यला. 2 चेंडू 10 ची गरज आणि हा बॉल फक्त एक साव. आता जवळपास या सामन्याचा रिझल्ट आपल्या हाती येत चाललाय, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज आहे. एवन जोडी आमने पाडाचा एवन खेळ आपल्याला बघायला मिळालाय. जबरदस्त प्रदर्शन एवन जोडी आमने पाडा टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. मयुरेश असेल, त्यानंतर मयुरेशचा 2 षटकांचा स्पेल कमालीचा होता. विकेट त्याला मिळाली नाही, परंतु जी त्याने गोलंदाजी केली इकॉनॉमिकल होती. आणि त्यानंतर आर्यननं जबरदस्त धावा थांबवल्या आणि त्यानंतर यशनं आपल्या टीमला आता यश मिळवून दिलंय. शेवटचा 1 बॉल लीगल किल लीगल आणि हा बॉल आला लीगल आणि याच बरोबर A1 जोडी आमने पाड्यानं पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अभिनंदन 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 अँड हार्ड लक टीम विकी स्पोर्ट चौधर पाडा. धावांचा पाठलाग होणं किती कठीण आहे हे पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं. पहिल्या दिवसापासून ही समस्या राहिली आणि 48 धावांचं लक्ष्य थोडंसं माफक वाटत होतं, परंतु तेही लक्ष्य इथे पार करता आलेलं नाही आणि हा सामना इथे जिंकला A1 जोडी आमने पाडा संघानं. लगेच आपण वळणार आहोत या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार इथे देऊया आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सुरुवातीला खरं तर धावा बनवणं महत्वाच्या होत्या आणि त्या धावा बनवण्यासाठी ज्यानं 22 धावांचं योगदान दिलं सलामीवीर विजय